नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. महाराष्ट्रातील सर्व पदभरती अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकताय. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय की DHS आरोग्य भरती 5,000 पदांची भरतीचं नोटिफिकेशन हे 45 दिवसात एक्सपेक्टेड आहे आणि ही माहिती दिली आहे माननीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी. बघा, परवाच एका कार्यक्रमामध्ये आपले माननीय आंबेडकर साहेब म्हणतायत की आरोग्य विभागात 5,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की DHS मध्ये एक्सपेक्टेड पोस्ट किती असणार आहेत. सर्वात जास्त म्हणजे तब्बल 2,000च्या आसपास पोस्ट ह्या नर्सिंग कॅडरसाठी असतील. तर आजच्या व्हिडिओज आपण बघणार आहोत एक्सपेक्टेड पोस्ट किती आहेत, सॅलरी किती असणार आहे DHS मध्ये जॉईन झाल्यानंतर, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, रेशो काय असणार आहे सिलेक्शनचा आणि एज लिमिट काय असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायचंय आणि शेअर करायचंय प्रत्येक त्या ऍस्पिरंट पर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, गव्हर्नमेंट नर्सिंग अधिकारी बनण्याचं. आजच्या सेशनची सुरुवात एका ब्युटिफुल कोटने करूया. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो नींद चैनों को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, मला बरेच विद्यार्थी कंटिन्युअसली विचारत असतात, सर परीक्षा कधी येणार, कधी येणार, कधी येणार. तर बाळा, परीक्षेचं नोटिफिकेशन आल्यानंतर तू अभ्यासाला लागणार आहेस का? युद्ध डिक्लेअर झाल्यानंतर युद्धाची तयारी करायची नसते, तर युद्ध होण्याआधीच आपल्याला आपलं शस्त्र आणि ढाल घेऊन लढण्यासाठी सुसज्ज राहायचं असतं. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं नोटिफिकेशन कधी येऊ, मंत्री महोदय म्हणताय 45 दिवसात येईल, भले ते 2 महिन्यात येऊ, 3 महिन्यात येऊ किंवा 15 दिवसात येऊ, आपली तयारी आधी त्याच्या आधी झालेलं असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही त्याच्या आधी तयारी करत असाल तर बाकीच्या लोकांपेक्षा 2 पावलं आधी तुम्ही पुढे असणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचंय, बघा, आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी माहिती दिली की 1.5 महिन्यात प्रक्रिया सुरू होणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री महोदयांनी सांगितलंय. आणि 1 एप्रिल रोजी माझीही भेट झाली होती आरोग्य मंत्र्यांसोबत आणि त्यावेळेस मी आरोग्य मंत्र्यांना विचारलं, तर आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय की जी भरती प्रक्रिया आहे ही अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये उच्चस्तरीय समितीकडे अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये त्या अहवालाला मान्यता म्हणजे ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यात आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळू शकतो. मी म्हणतो सरकारी काम आहे, 1.5 महिन्यात किंवा 1 महिन्यात पण बघायला मिळेल किंवा येत्या 2 ते 3 महिन्यात बघायला मिळेल. पण 2026 मध्ये आरोग्य भरती 1001% होणार म्हणजे होणार. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण आजच्या अपडेटकडे वळूया. आज आपण बघणार आहोत काय सॅलरी असणार आहे, किती पोस्ट असणार आहे, काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट काय असणार आहे आणि त्यासोबतच किती पोस्ट एक्सपेक्टेड आहे, रेशो काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासून प्रिपरेशनला लागायचंय आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्यासाठी एक अपडेट की सक्सेस करिअर अकॅडमी स्पेशल DHS आणि DMER बॅच घेऊन आलाय विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. अनुभवी तांत्रिक अतांत्रिक पूर्ण अभ्यासक्रम, अनुभवी तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला असणार आहे. लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड क्लासेस असतील आणि क्लासेसची फीस फक्त 2499 आहे. 6 महिन्यांची व्हॅलिडिटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ऑनलाईन बॅच हवी असेल तर ऑनलाईन बॅच आपली अवेलेबल आहे, ऑफलाईन बॅच हवी असेल तर ऑफलाईन बॅच आपली अवेलेबल आहे. तुम्ही दिलेल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आपण बघूया की DHS स्टाफ नर्सच्या किती पोस्ट एक्सपेक्टेड आहेत. बघा, आपण बघितलं होतं जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प सादर केला होता त्याच्यात रिक्त जागांचा गोषवारा आला होता आणि ह्या रिक्त जागांच्या गोषवारामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं होतं स्टाफ नर्स कॅडरच्या 1414 जागा आहेत, असिस्टंट मेट्रनच्या 15 जागा असणार आहेत, नर्सिंग ट्युटरच्या 214 जागा, पेडियाट्रिक नर्सच्या 87 जागा, सायकॅट्रिक नर्सच्या 32 जागा, इंचार्ज म्हणजेच परिसेविकेच्या 196 आणि PHN पब्लिक हेल्थ नर्स
सार्वजनिक आरोग्य परिचारिकाच्या 13, अशा टोटल 1971 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ही माहिती होती जानेवारी 2026च्या रिक्त जागांचा गोषवारा होता. त्यानंतर 258 आरोग्य केंद्रांचं काम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांच्या पण पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे गेला. त्याच्यामुळे ह्या ज्या 1971 म्हणजे जवळपास 2000 जागा, याच्यामध्ये वाढ होऊन साधारणतः 3 ते 3,500 पदांची पदभरती आपल्याला बघायला मिळू शकते. त्यासोबतच DMER ची भरती सुद्धा इन प्रोसेस आहे. आणि ही भरती आता TCS घेईल की IBPS घेईल की MPSC घेणार, याविषयी पण आपण व्हिडिओच्या एंड मध्ये डिस्कस करूया विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आपण बघू शकताय की सॅलरी काय असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये DHS किंवा DMER चा जॉब जॉईन केल्यानंतर तुम्हाला बेसिक असणार आहे 35,400 रुपये. DA म्हणजेच महागाई भत्ता जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो असणार आहे 58% करंटली, म्हणजेच 20,532. HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स, म्हणजे सरकार तुम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टर्स अवेलेबल करून देतं. आणि जर त्या गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये तुम्ही राहत नसाल तर तुम्हाला HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स मिळतो. तो मेट्रो सिटी मध्ये असतो 30%. हे सर्व कॅल्क्युलेशन मेट्रो सिटीजचे आहेत. तर तिथे असणारे HRA 10,620. तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स, तुम्हाला घरापासून ड्युटी पर्यंत येण्यासाठी सुद्धा सरकार भत्ता देतं विद्यार्थी मित्रांनो, आणि तो भत्ता असणार आहे मेट्रो सिटी मध्ये 2700 रुपये. त्यानंतर बाकी काही अलाउन्सेस, वॉशिंग अलाउन्स असेल, CLA असेल, अशी टोटल तुमची ग्रॉस सॅलरी असणार आहे 69,492 रुपये. मग का मेहनत नाही केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? भरती पुन्हा पुन्हा येत नाही. 2018 मध्ये DMER आली होती, त्यानंतर 2023 मध्ये आली होती, आणि आता यावर्षी एक्सपेक्टेड आहे. म्हणजे प्रति वर्षाला भरती होत नाही. DHS चं देखील तसंच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला मेहनत करायची कशासाठी, तर तुमच्या अकाउंट मध्ये हे 69,492 रुपये ज्यावेळेस क्रेडिट होतील त्यावेळेस काय आनंद असेल विद्यार्थी मित्रांनो. त्या दिवसासाठी मेहनत करायची. मेहनत आपल्या आई वडिलांसाठी करायची. आपल्या आईला म्हणायचंय, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पूरे करके मैं दिखवलाऊंगा. आणि फक्त दिवा स्वप्न बघून होत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला कष्टाची जोड देणं गरजेचं आहे, त्याला मेहनत करणं गरजेचं आहे, त्याला तसं तेवढं परिश्रम करून स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्या कुठल्याही प्रकारचं तुम्हाला गायडन्स लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहे. सक्सेस करिअर अकॅडमी नसेल तर दुसऱ्या कुठले कोचिंग जॉईन करू शकताय. पण विद्यार्थी मित्रांनो, बाबांनो, अरे अभ्यास करा. पुन्हा पुन्हा या संधी येत नाही. पुन्हा पुन्हा एवढ्या मोठ्या भरघोस वॅकन्सीज येत नाही. आणि एकदा वेळ निघून गेली की नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. याच्यानंतर आपण बघूया एक्झाम पॅटर्न काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये 80% जो सिलेबस आहे हा टेक्निकल असणार आहे, जो की आपला प्रिव्हियस पॅटर्न आहे. आणि 20% सिलेबस हा नॉन टेक्निकल असणार आहे. नॉन टेक्निकल म्हणजे काय? मराठी, इंग्लिश, मॅथ, GK, रिझनिंग, हे सर्व तुमचं नॉन टेक्निकल सिलेबस मध्ये, म्हणजे 20% याच्यात येणारे आहे. आणि 80% हा टेक्निकल सिलेबस म्हणजे नर्सिंगचा सिलेबस असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का? तर नाही असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम तुमची 2 तासाची तुमची एक्झाम असणार आहे. 100 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. 200 मार्कासाठी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आपण बघूया रेशो काय असणार आहे एक्झाम मध्ये. तर एक्झाम मध्ये 50% ज्या सीट्स असणार आहेत या गव्हर्नमेंट कॉलेजमधून जे नर्सिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी रिझर्व्ह असणार आहेत. 50% सीट्स या प्रायव्हेट कॉलेजमधून ज्यांनी GNM केलं आहे किंवा BSc केलंय त्यांच्यासाठी रिझर्व्ह असणार आहेत. त्यानंतर 90% सीट्स या फिमेल साठी रिझर्व्ह असणार आहेत. म्हणजे समजा जर 1000 पोस्ट असतील, समजा 2000 पैकी 1000 पोस्ट या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, 1000 पोस्ट या प्रायव्हेट कॉलेजसाठी, त्याच्यातल्या 1000 मधल्या 90% पोस्ट या फिमेल साठी, म्हणजे 900 पोस्ट फिमेल साठी आणि 100 पोस्ट मेल साठी. म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेजचं वेगळं आणि प्रायव्हेट कॉलेजचं, त्याच्यामध्ये सब डिव्हिजन असेल 90% फिमेल आणि 10% मेल साठी विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच आपण बघू शकतोय की एज लिमिट काय असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट असणार आहे 38 इयर्स. ओबीसी साठी असणार आहे, OBC ST SC प्रवर्गासाठी 43 इयर्स. अनाथ आणि खेळाडूंसाठी पण असणार आहे 43 इयर्स.
प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी असणार आहे 45 इयर्स आणि अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी असणार आहे 55 वर्ष. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत DHS DMER भरतीसाठी याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या सर्वांचा एक मोठा प्रश्न होता की सर एक्झाम तुमची MPSC घेणार का TCS घेणार? बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच अपडेट आलेली आहे की MPSC जवळपास 2026 साली 55,000 प्लस पोस्ट या महाराष्ट्रातल्या भरणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अद्यापपर्यंत MPSC कडनं कुठलंही अजून लेटर आलेलं नाहीये की कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या एक्झाम या MPSC अंडर कंडक्ट केल्या जातील. सडनली जर MPSC कडे सर्व संवर्गाच्या परीक्षा दिल्या तर मला वाटत नाही की एकाच वर्षात MPSC सर्व संवर्ग टेक ओव्हर करेल किंवा टेक ओव्हर करू पण शकतं. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन येत नाही की एक्झाम TCS घेईल की MPSC घेईल, आपण काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आपल्या स्टडीवर फोकस करायचंय. जो की ओल्ड पॅटर्न होता, याच्यात जो टेक्निकल सिलेबस होता त्या टेक्निकल सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. नॉन टेक्निकल जो सिलेबस होता त्याचा अभ्यास करायचा आहे. एक्झाम कोणीही कंडक्ट करू द्या, तुमचा जर नर्सिंगचा चांगला अभ्यास असेल, नॉन टेक्निकलचा चांगला अभ्यास असेल, तर याच्या बाहेर सिलेबसच्या बाहेर प्रश्न कोणी विचारणार नाही. एक्झाम कोणी पण कंडक्ट करू द्या, ते काय चेंज करू शकतील, जास्तीत जास्त पॅटर्न चेंज करतील. याच्यावर काही होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि बघायचंय, लक्षात ठेवायचंय, नोटिफिकेशन आल्यानंतर जागा होण्यापेक्षा नोटिफिकेशन येण्याआधीच आपली तयारी मजबूत करायची. आणि ह्या तयारीमध्ये तुम्हाला कुठली मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी तुमच्या पाठीशी उभे राहायला तयार आहे विद्यार्थी मित्रांनो. गेल्या DMER मध्ये 250 प्लस सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी म्हणजे सक्सेस करिअर अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि गेल्या 2 वर्षात DHS या व्यतिरिक्त अदर एक्झाम्स मध्ये 1000 प्लस सिलेक्शन हे सक्सेस करिअर अकॅडमीने दिले आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्लास जॉईन करा अथवा नका करू, पण विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन नक्की स्टार्ट करा. कारण की ह्या संधी, ह्या अपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाही. आणि असंच यश मिळवण्यासाठी आणि अशाच सुपरफास्ट अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी चॅनलला फॉलो करायचंय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचंय आणि शेअर करायचंय प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, सरकारी अधिकारी बनायचं. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि माहिती आवडल्यास नक्की एक छान कमेंट बॉक्स मध्ये पिन करा, जे की आम्हाला मोटिवेट करतं तुमच्यापर्यंत अशा सर्व अपडेट्स सुपरफास्ट घेऊन येण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. बाय.